आपल्याला इथं एक्झाम्पल दिलेलं आहे 0.2 प्लस 0.2 इंटू 0.002 मायनस 0.02. तर हे जे एक्झाम्पल आहे हे आपल्याला पदावली सोडवताना जे नियम वापरायचे असतात तेच नियम वापरून आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. तर पहा, सगळ्यात पहिले आपला जो पदावली सोडवण्याचा जो आपला नियम आहे, ब्रॅकेट, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन या पद्धतीनं हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. तर पहा, याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात प्रथम काय आलेलं आहे, मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. तर आपण सगळ्यात प्रथम हे मल्टिप्लिकेशनच सोडूया. तर 0.2 जसाचा तसा लिहायचा प्लस आता या दोघांचा गुणाकार करायचा आहे. तर गुणाकार करताना सरळ निकाल जे अंक आहे त्या अंकाचा गुणाकार करून टाकायचा, म्हणजे 2 गुणिला 2 बे दोन्ही 4. आता पाहायचं की दशांश चिन्हाच्या नंतर किती संख्या आहे. इथे 1 2 3 आणि इथे 1 4 संख्या आहे. तर आपल्याला आलेल्या उत्तरामध्ये सुद्धा 4 संख्येनंतर पॉईंट द्यायचा आहे. म्हणून 4 ही झाली एक अंक, दुसरा अंक, तिसरा अंक, चौथा अंक आणि इथं आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आणि समोर शून्य लिहून टाकायचं आणि इकडे उरलेलं आहे मायनस 0.02. आता आपल्याला ॲडिशन करायची आहे, तर आपण याची ॲडिशन करूया. तर ॲडिशन करताना आपण हे जे ॲडिशनचं उदाहरण आहे हे बाजूला लिहून घेऊ. तर पहा 0.2. आता हे आपल्याला दुसरी संख्या याच्या खाली लिहायची आहे. तर लक्षात ठेवायचं, ॲडिशन करताना पॉईंटच्या खाली हा पॉईंट आला पाहिजे, म्हणजे यातला जो पॉईंट आहे हा आपण पॉईंट खाली लिहू आणि पॉईंटच्या उजवीकडील अंक आपण उजव्या साईडला लिहू आणि डावीकडील अंक डावीकडे लिहू आणि याची करू आपण ॲडिशन. पावर ते काहीच नाही, म्हणजे 0 असतो. इथं 4 0 0 2 पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचं आणि 0, म्हणजे आपली ॲडिशन आलेली आहे 0.2004 मायनस 0.02. आता आपला इथं काय राहिलेलं आहे, सबस्ट्रॅक्शन राहिलेलं आहे. तर हे सबस्ट्रॅक्शनसुद्धा आपण बाजूला सोडून पाहू. तर पहा, यात आपण 0.2004. आता ह्यामध्ये सुद्धा खालची संख्या लिहिताना पॉईंटच्या खाली आपल्याला पॉईंट लिहायचा आहे आणि 0.2 याची आपल्याला वजाबाकी करायची आहे. याच्या खाली काहीच नाही, म्हणजे 0 असतो. 4मधून 0 गेले 4 राहिले, इथे 0 राहिले. आता या 0मधून 2 जात नाही, म्हणून आपण इथून एक हातचं घेऊ. इथं राहिला 1, इथे झाले 10. 10तून 2 गेले 8 राहिले. एकातून 0 गेला 1 राहिला, पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 0, म्हणजे आपलं उत्तर जे आले